नमो बुद्धाय जय भीम। समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या मूल तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन करतो। मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद। आजचा आपला विषय आहे नंदिनी अर्थात सुकेशिनी। आपण विषय पाहण्याच्या अगोदर ज्यांनी या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सर्वांनी आयकॉन बटन दाबून या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त संख्येने या चॅनलशी जोडण्याचा प्रयत्न करा। आपण हे चॅनल धम्म प्रचार व प्रसार या उद्देशाने तयार केले आहे, तरी धम्माचा प्रचार व्हावा त्याकरिता जास्तीत जास्त लोकांना सुद्धा या चॅनलशी जोडण्याचा आपण प्रयत्न करा। भिक्खूंना उपास पडतात हे पाहून सुकेशिनीचे अंतःकरण कळवळले। त्यांना पोटभर जेवता यावे याकरिता सुकेशिनीने कसा त्याग केला हे आपण आजच्या विषयात बघणार आहोत। सुकेशिनीचे खरे नाव हे सुकेशिनी नसून तिचे खरे नाव हे नंदिनी होते, पण लोक तिला सुकेशिनी म्हणत। तिला सुद्धा हे नाव खूप आवडत असे आणि लोक सुद्धा तिला उगीच सुकेशिनी नाही म्हणत असत। तिचे केस होतेच तसे सुंदर, लांबलचक आणि सोनेरी सोनेरी रंगाचे ते केस तिच्या पायाच्या घुटण्यापर्यंत लांबलचक होते आणि त्यावर उन्हाची किरणे पडली म्हणजे ती चमचम चमकत असत। ती वेणी कधीच घालीत नसे। तिला पाठीवर मोकळे केस सोडून चालणे आवडायचे आणि खरे सांगायचे झाल्यास ते तिला शोभूनही दिसे। सुकेशिनीचे आईवडील लहानपणीच वारले होते। घरात एका म्हाताऱ्या आजीशिवाय मायेचे दुसरे कोणी नव्हते। तिचे वडील श्रीमंत होते आणि दयाळू होते। त्यांच्या दानप्रवृत्ती सर्वत्र चर्चा होती। त्यांच्या दानप्रवृत्तीमुळे आपल्या मुलीकरता काहीच ठेवता आले नाही, पण सुकेशिनीला एक मोठी त्यांच्याकडून देणगीच मिळाली होती। सुकेशिनी गरीब होती, तितकीच दयाळू होती। ती कुणाचे शिवण करी तर कुणाचे टिपण कशी द्यायचे काम करी। वस्त्र विणून ते विकायला नाही। आजीच्या न कळत पहाटे उठून एखाद्या घरचे दळणही उरकून दे। झाडाला पाणी घालायचे काम तीच करी आणि नदीवर पाणी आणायला सुद्धा तीच जाई। एखाद्याचे मूल धावता धावता रस्त्यात पडले, खेळता खेळता जर का रस्त्यात पडले तर घरातील घागर सोडून ती धावत जाई व त्या मुलाला उचलून घे। दोन गोड शब्द बोलून त्याचे रडणे थांबवणारी जर कुणी असेल तर ती सुकेशिनी होती। या गोड व दयाळू स्वभावाची असल्याने ती सर्वांची आवडती होती। पण त्या गावात एक अशी व्यक्ती होती, तिला सुकेशिनीचे कौतुक पाहवत नसे। तिचे नाव केशिनी असे होते आणि ती एका श्रीमंत सावकाराची मुलगी होती। तिच्या अंगावर सोन्याचे व हिऱ्याचे दागिने होते। ती मोठी गर्विष्ठ होती
त्यामुळे तिच्याशी कोणी फारसे बोलत नसे आणि तिचे केस खूप लहान होते. मुली तिचा नेहमी चेष्टा करीत व म्हणत, तू आहेस नुसती केशिनी आणि ही आहे सुकेशिनी. यामुळे केशिनीला सुकेशिनीचा राग येई. पण एके दिवशी नदीच्या काठावर सुकेशिनी आली तेव्हा केशिनीने तिला हाक मारली. केशिनी तिला नंदिनीच म्हणायची. सुकेशिनी तिच्याकडे आली आणि तेव्हा ती श्रीमंत मुलगी तिला म्हणाली, सुकेशिनी, मला देतेस का हे तुझे केस? मी तुला त्याबद्दल पैसे देईन. केशिनी तिला म्हणाली की त्या बदल्यात मी तुला पैसे देईन. आई म्हणत होती की सुकेशिनीला हवेच असतील, कारण सुकेशिनी गरिबाची पोर आहे, तिला पैशाची गरज असेल अशी ती केशिनी त्या सुकेशिनीला उद्देशून म्हणाली. हे ऐकून सुकेशिनीला तिच्या या बोलण्याचा मनातल्या मनात राग आला, पण तिने तो राग दाखवला नाही. तिने तिला केस विकण्यास नकार दिला. घरी जाता जाता तिला अमराईच्या रस्त्याने निघाली. परवापासून त्या अमराईत काशाय वस्त्र नेसलेल्या भिक्खूंचा जमाव दिसत होता. तो अद्यापी तसाच तळ ठोकून बसला होता, पण त्यांची तोंडे सोकली होती. त्यांचा चेहरा हा सोकलेल्या अवस्थेत तिला दिसला. काल तिने त्यांना गावात भिक्षा मागत असताना पाहिले होते. मग त्यांचे चेहरे अशी सुकल्यासारखी का? तिला प्रश्न पडला की त्यांची चेहरे अशी सुकल्यासारखी का? त्यांना गावात भिक्षा मिळाली नाही का? तिला वाटलं की गावात त्यांना भिक्षा मिळाली नाही का? हा विचार तिच्या मनात येताच ती दयाळू मनाची सुकेशिनी दुःखी झाली. तिला वाटले आपल्या गावात भिक्खू यावे आणि त्यांना खाण्यापुरते अन्न मिळू नये. ही गोष्ट तिला लाजिरवाणी वाटली. ती आजीजवळ जाऊन म्हणाली, आजी, मला अमराईतून परत येताना कालचे संन्यासी अर्थात भिक्खू दिसले. त्यांना आज 2 दिवस झाले. जेवायला सुद्धा मिळालेलं दिसत नाही. मग तिची आजी म्हणाली, हो, पण गावातल्या लोकांनी असा विचार करायला नको का? सुकेशिनी म्हणाली, त्यांनी नाही केला म्हणून आपण नको का करायला? पण आपल्याकडे पैसे कुठे आहेत? तिची आजी म्हणाली. सुकेशिनीला केशिनीच्या म्हणण्याची आठवण झाली आणि ती हसून म्हणाली, का बरं पैसे न मिळायला? काय झालं? ती आजीला म्हणाली, का बरं पैसे मिळायला काय झालं? का मिळू शकणार नाहीत पैसे आपल्याला? मनात आलं तर तेही मिळतील, अशी ती आजीला म्हणाली. हे बघ, माझे केस केशिनी मागत होती. ती आपल्या आजीला सांगते की हे बघ आजी, माझे केस केशिनी मला विकत मागत होती आणि ती म्हणत होती की मी तुला पैसेसुद्धा देईल, अशी ती मला म्हणाली. मग देऊ का माझे केस? आणू का पैसे? अशी ती सुकेशिनी आपल्या आजीला म्हणाली. तिची आजी काही बोलली नाही. ती नुसतीच विस्मयाने सुकेशिनीकडे पाहत राहिली. सुकेशिनीला
आजीला कसे खुश करावे हे माहीत होते. तिने आजीच्या गळ्यात प्रेमाने विळखा घातला आणि लाडक्या स्वरात आजीला म्हणते, बोल ना का आजी, सांग ना, मी यात काही वाईट का सुचवते आहे? मी काय तुला काही वाईट सुचवतो आहे का? माझे केस केले तसे पुन्हा परत येतील. पण असलं पुण्याचं काम करायची संधी पुन्हा मिळायची नाही. बाबा नेहमी म्हणायचे, धन पुन्हा मिळेल, पण पुण्य करण्याची संधी पुन्हा मिळत नाही. तिची आजी हसली. सुखेशिनीची आजी हसली व सद्गतीने घेऊन म्हणाली, तू तरी आपल्या बापाचीच लेक आहेस ना. मी नाही म्हटलं म्हणून माझं थोडंच ऐकणार आहेस. त्याने घरातलं होतं नव्हतं ते सारं दान केलं. सुखेशिनीची आजी तिला म्हणते की तुझ्या वडिलांनं घरातील होतं नव्हतं ते सर्वच्या सर्व दान केलं आणि तूही आता केस विकायला निघालीस. आजीची कशीबशी का होईना संमती मिळाली. हे पाहून सुखेशिनीला फार आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात आपला सुंदर केस सांबार, आपल्या डोक्यावरील हा जो सुंदर केस सांबार जो आहे तो केव्हा काढला गेला ते तिला कळले सुद्धा नाही. सुखेशिनी आपले केस घेऊन धावत धावत केशिनीकडे गेली. पण केशिनीला गर्व चढला. ती गर्विष्ठ होती. श्रीमंत बापाची मुलगी होती. तिला गर्व होतं. ती म्हणाली, मला नको तुझे ते केस. केशिनीच्या आईने मात्र ते केस ठेवून घेतले व सुखेशिनीला पैसे दिले. काही वेळाने सुखेशिनीच्या आजीने खीर बनवली. ज्यावेळेस ती तिथून पैसे घेऊन आली आणि पैसे घेऊन आल्यानंतर तिच्या आजीने खीर बनवली व त्या दोघीजणी त्या खिरीचे भांडे घेऊन भिक्खूंकडे गेली. आणि पाहतात काय तर तथागत भगवान बुद्ध व भिक्खू तिथून जायच्या तयारीत होते. त्यांना बघून काय करावे हे सुखेशिनीला सुचेनासे झाले. तिच्या ओठातून एक हुंका मात्र बाहेर पडला. म्हणजे तिला त्या ठिकाणी एक हे झालं, रडावंसं वाटलं आणि तिच्या तोंडून एक हुंका निघाला. त्यातील भगवान बुद्ध व भिक्खू संघ त्यातील एका भंतेजींना तो त्या सुखेशिनीचा जो हुंका आहे त्यांनी तो ऐकला व ते त्या ठिकाणी थांबले व जवळ येऊन तिला विचारले, बाळा का रडतेस? एक भंतेजी तिला विचारतात की बाळा का रडतेस? तर सुखेशिनी काही बोलू शकत नव्हती. तिचं मन असं भरून आलेलं होतं. तर तिची आजी, तिची म्हणजे सुखेशिनीची आजी म्हणाली, आपण भुकेल्या पोटी जायला निघालात म्हणून तिला रडू आला आहे. हे बघा, हिनं तुमच्यासाठी मुद्दाम एवढी खीर करून आणली आहे. असे म्हणून आजीने केस काढल्यापासून सारी गोष्ट ह्या भिक्खूंना सांगितली. त्या भिक्खू संघाला सुखेशिनीच्या आजीने, सुखेशिनीने जे आपल्या डोक्यावरील जे केस आहेत ते काढण्यापासून तर संपूर्ण जे सविस्तर जे हकीकत आहे ते त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध आणि भिक्खूंना ती जशीच्या तशी सांगितली. आणि त्या ठिकाणी त्यांना
ते भोजन, ते खीर घेण्यास विनवणी केली. तर ते भिक्खू कोण होते? तर ते भिक्खू होते आपल्या गृहस्थी जीवनामधील सर्वतोपरी त्याग करून संन्यासी झालेले तथागत भगवान बुद्ध होते. आपल्या भिक्खू संघासह ते राजगृहाला चालले होते, परंतु मध्यंतरी काही आजारामुळे ते आपल्या भिक्खू संघासह 2 दिवस त्या गावच्या आमरेत थांबले होते. दोन्ही दिवस ते गावामध्ये हिंडले, पण त्यांना भिक्षा मात्र मिळाली नाही. गावातील लोकांनी त्यांची चौकशी सुद्धा केली नव्हती. आणि ही बघा, त्या गावातल्या कोण्या व्यक्तीने त्यांची चौकशी सुद्धा केली नाही. पण ही जी सुकेशिनी नावाची 10 ते 12 वर्षाची जी मुलगी होती, आपल्या गावाला लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी आपले तिने जे केस आहेत ते केस विकले आणि या भिक्खूंसाठी जेवण घेऊन आली होती. स्वतःचे केस विकून शोधितांना अन्न देण्याच्या तळमळीने स्वतःचे सुंदर केस कापून घेणारी ती दयाळू मनाची पोरगी, ती मुलगी, ती पोर, तिला पाहून भगवान बुद्ध अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतले, तिची पाठ थोपटली आणि ते तिला म्हणाले, तिला ते म्हटले सुकेशिनी, कारण की तिचे नाव ही नंदिनी होते. परंतु भगवंतांनी तिला जवळ बोलावले आणि प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला म्हणाले, उद्देशून म्हणाले, सुकेशिनी, तू खरोखरच सुकेशिनी आहेस. आणि बोलता बोलता भगवंतांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मायेने असा हात तिच्या डोक्यावरून फिरवला. भगवान बुद्धांच्या प्रवचनाने ती प्रसन्न झाली. आता त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांना ज्यावेळेस सुकेशिनी ही भोजन देते, त्यांना खीर देते, त्यानंतर ज्यावेळेस तथागत भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ या सुकेशिनीला उद्देशून सांगतात की सुकेशिनी, सुंदरता ही रंगात, रूपात किंवा केसात नाही, तर खरी सुंदरता ही तिच्या आचरणात आहे. तू या ठिकाणी खरोखर धन्य आहेस. तिला या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केला आणि भगवंताचा तो उपदेश ऐकून सुकेशिनी ही खूप प्रसन्न झाली. आणि प्रसन्न झाल्यानंतर तिने तथागतासमोर इच्छा प्रकट केली की भगवंत, मला आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घ्या आणि समाविष्ट करून घ्या अशी इच्छा ज्यावेळेस तिने भगवंतासमोर व्यक्त केली आणि भगवंतांनी तिला आपल्या संघामध्ये समाविष्ट केले. आणि त्यानंतर तिचे नाव भगवंतांनी भिक्खुनी असताना सुकेशिनी असे नाव तिचे त्या ठिकाणी ठेवले. तर अशा पद्धतीने त्या सुकेशिनीने, त्या नंदिनीने आपल्या डोक्यावरील सुंदर असे केस विकून तथागत भगवान बुद्ध व त्यांच्या संघाला भोजन दान दिले आणि त्यांचं मन संतुष्ट केलं. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये दानाला फार महत्त्व आहे. म्हणून या ठिकाणी मला सुद्धा या ठिकाणी असं म्हणावंसं वाटते की खरोखर आम्ही
ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जो तथागत भगवान बुद्धाचा जो धम्म दिला आहे, त्या धम्माकरिता आम्ही सुद्धा आमच्यातील काहीतरी जे दुर्गुण आहेत, जे वाईट गुण आहेत, ते आम्ही त्यागून या सुकेशिनीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सुद्धा आमच्याकडे असणारे जे तथागत भगवान बुद्धाचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान इतर धम्मबांधवांना, जो आजही समाज अज्ञानामध्ये गुरफटलेला आहे, अडाणी समाज आहे, त्यांना आपण आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचं दान आपण देण्याचा या ठिकाणी